श्रोतेहो नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 10. अव्यक्त प्रेम. त्याच तंद्रीत राजस घरी आला. शाळेतून आल्यापासून राजसचं मन कशातच रमेनासे झालं होतं. मानसीचे विचार मनात रुंजी घालत होते. यातून बाहेर पडण्यासाठी तो पूर्वाच्या घरी गेला, पण तिथेही तीच परिस्थिती. पूर्वाच्या अखंड बडबडीकडे आज पहिल्यांदाच त्याचे दुर्लक्ष झाले. चाणाक्ष पूर्वाने हे हेरले आणि विचारले, काय झालं राजस? कोणत्या तंद्रीत आहेस? मी इतका वेळ बोलते आहे, पण तुझे लक्ष कुठे? तिच्या प्रश्नावर राजस वरमला आणि म्हणाला, काही नाही ग, सहजच. पुन्हा पूर्वानं विचारलं, तब्येत ठीक आहे ना? शाळेत काही घडलंय का? यावर राजस गडबडीतच उत्तरला, हो, सर्व काही ठीक आहे. मग आज नूर का बदललाय? कालपर्यंत तर ठीक होतास. पूर्वा पुन्हा विचारती झाली. कुठे काय, नेहमी सारखाच तर आहे. तुझे आपले काहीतरीच. राजस चाचरत उत्तरला आणि थातून मातूर कारणे देत तिथून निसटला. तो थेट कट्ट्यावर पोहोचला आणि कंटाळवाणा दिवस एकदाचा संपला. दुसऱ्या दिवशी राजस शाळेत पोहोचला. वर्ग सुरू व्हायला अजून वेळ होता. मानसी अजून आली नव्हती. राजसची नजर दरवाजावर खिळली होती. 5-10 मिनिटात मानसी वर्गात आली. राजसकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून ती जागेवर बसली. तिच्या नजरेतील ती धार पाहून राजस पुरता गर्भगळीत झाला आणि मुकाट खाली मान घालून बसला. त्या एका कटाक्षाने राजसच्या काळजाचे पाणी पाणी झालं. मधली सुट्टी झाली. सगळे विद्यार्थी बाहेर पडले. मानसी सुद्धा बाहेर गेली. पण राजस मात्र विचारमग्न अवस्थेत स्वतःत हरवलेला तिथेच बसून राहिला. काही वेळात मानसी परत आली. तिने विचारले, बाहेर गेला नाहीस? राजसने चाचरत उत्तर दिले, नाही, कंटाळा आला. जीव वरती आलाय का? मानसीने दुसरा प्रश्न टाकला. आता राजसच्या लक्षात आले की सकाळी तो जीव घेणा कटाक्ष कशासाठी होता. तुझा कालचा पराक्रम मी बाईंनाच सांगणार होते. आणि काय रे, अशी कशी धावती बस पकडतोस? काही झालं असतं तर? बस थांबली होती तेव्हाच का नाही पकडली? यावर राजस बिचारा काय बोलणार? तिला कसे सांगणार की तुझ्याच नादात बस चुकली होती म्हणून धावत पकडली? तो फक्त इतकेच म्हणाला, हो, मान्य आहे, चूक झाली, पुन्हा असे नाही करणार, सॉरी. यावर मानसीने हलकेच स्मित केले आणि म्हणाली, ठीक आहे, इथून पुढे काळजी घे. आता राजसचा जीव भांड्यात पडला. शाळा सुटली तसा राजस सुरक्षित अंतर राखून मानसीच्या मागोमाग बाहेर पडला. बस थांब्यावर पोहोचतात मानसीची नजर त्याच्यावर गेली आणि ती त्याच्यासमोर उभी ठाकली. राजसच्या हृदयाचे ठोके राजधानी एक्सप्रेस सारखे वाढले. आज नाही ना धावती बस पकडणार? मानसीने हसत विचारले. राजसने नकारार्थी मान डोलावली. मग धीर करून विचारले, तू माटुंग्याला राहतेस? हो, मानसीने उत्तर दिले. आणि तू? मी पुढे डेपोजवळ, राजस म्हणाला. बस आली. दोघेही बसमध्ये चढले. मानसी एका आसनावर बसली आणि राजसला म्हणाली, राजस, इथे बस, जागा रिकामीच आहे. राजसला तेच हवे होते. तो तिच्या बाजूला जाऊन बसला. मानसीचा थांबा आल्यावर तिने राजसला बाय केलं. ती दिशेनाशी होईपर्यंत तो तिच्याकडे पाहत राहिला. आज राजसला आभाळ ठेंगणं वाटू लागलं. मानसीने स्वतःहून मैत्रीची कडी जोडली होती. मन मनात उठती कसले तरंग, मन मनाचे होते गहिरे रंग, प्रेमात बहरतो कसा मनमोहर, मन मनास आवडे मानसी संग. राजसच्या आयुष्यात आता अभ्यास आणि मानसीची मैत्री या दोनच गोष्टी उरल्या होत्या. खाजगी शिकवणीचा प्रश्नही पूर्वाने सोडवला होता. तिच्या ओळखीच्या सरांकडे
राजसची सोय झाली आणि वडिलांची काळजी मिटली. शाळा, शिकवणी आणि मानसीच्या सहवासात राजसची घोडदौड सुरू झाली. मानसीबरोबर मधल्या सुट्टीत फिरणे, येता जाता जोडीने राहणं आता वर्गात चर्चेचा विषय होऊ लागला. राजस प्रेम हिंदोळ्यावर झुलत होता, पण मनातले शब्द ओठावर आणणे त्याला अजूनही जमले नव्हते. पावसाळा सुरू झाला होता. प्रफुल्लित मन पावसाचे मनमुराद स्वागत करत होते. पावसाच्या रम्य दिवसात चिंब भिजावे मनमुराद, ढगांच्या गडगडाटात प्रेमिकेस घालावी साद. राजसला छत्री बाळगण्याचा कंटाळा असे. त्याच्याकडे असलेली छत्री जुन्या पद्धतीची आणि मोठी होती, म्हणून तो ती सहसा आणत नसे. आजही त्याने अंदाज घेतला आणि छत्री न घेता शाळेत आला. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. शाळा सुटण्याच्या तासभर आधी धो धो पाऊस सुरू झाला. शाळा सुटली तरी पाऊस थांबण्याचे चिन्ह नव्हते. मानसीने त्याला विचारले, चल माझ्यासोबत, आपण दोघे एकाच छत्रीत जाऊ. बस थांब्यापर्यंत सोडते मी. राजसचा नाईलाज झाला आणि तो मानसीच्या छत्रीत शिरला. चालताना मानसीच्या शरीराचा स्पर्श त्याला अस्वस्थ करत होता. सुरक्षित अंतर राखण्याच्या नादात राजस अर्धाहून अधिक भिजला होता. बस थांब्यावर पोहोचल्यावर मानसीचे लक्ष त्याच्याकडे गेले. तिने ओढून त्याला छत्रीत घेतले. बेसावध राजस तिच्या जवळ आला आणि मानसीची मान लज्जेने खाली झुकली. काही क्षण दोघेही मूक झाले. बस अजून आली नव्हती. नियती अजून राजसला इशारा करत होती, हीच वेळ आहे राजस, तुझे मन मोकळे कर. पण राजसचे शब्द अजून गोठले होते. हृदयाची स्पंदने जलद झाली होती. समजे ना का काय असे व्हावे, शब्द ओठावर तरी अडखळावे. समजे ना का काय असे व्हावे, सामोरे तू येता मी बावरावे. समजे ना का काय असे व्हावे, भर पावसात श्वास तप्त व्हावे. समजे ना का काय असे व्हावे, दिव्यासाठी वातीने जळावे. पावसाची ही धुंद संध्याकाळ आणि मानसीचे ते झुकलेले डोळे. राजस खरोखर हिम्मत करून आपले प्रेम व्यक्त करेल की बस आल्यावर पुन्हा एकदा ही संधी त्याच्या हातातून निसटून जाईल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राजस भाग्य आणि आपले अमूल्य अभिप्राय आम्हाला कमेंटमधून कळवत राहा.